आज 1 ऑगस्ट 2026 पेण शहरातून एक अत्यंत कौतुकास्पद आणि आदर्श घालून देणारी सामाजिक बातमी समोर येत आहे। पेणचे युवा समाजसेवक आणि वक्रतुंड मित्र मंडळाचे संस्थापक दत्ता कांबळे यांच्या 39व्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज एका भव्य सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून समाजासाठी काहीतरी देण्याच्या या भावनेचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे। दत्ता कांबळे यांनी आपल्या स्वखर्चातून पेणच्या पत्रकारांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचा अपघाती विमा जाहीर केलाय। पत्रकारांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सुटतात, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं आपले कर्तव्य आहे, अशी भावना कांबळे यांनी यावेळी व्यक्त केली। या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, शाळेचे अध्यक्ष गौतम पाटील, पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, एपीआय सोमनाथ घोलप, पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी यांच्यासह अनेक मान्यवर आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। दत्ता कांबळे यांच्या या अनोख्या आणि स्तुत्य उपक्रमामुळे त्यांच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। सामान्य कुटुंबातील सामान्य व्यक्ती या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे की ते माझे मित्र श्री मंगेश वाकडीकर साहेब, तुम्ही आलात हे माझ्यासाठी माझ्या वाढीची भेट आहे आणि तुमच्या असे लोक आल्यानंतर विद्यार्थ्यांना आणि सामान्य लोकांना त्याचा जोश येतो आणि आम्ही अशा समाजात काम करताना तुमच्या लोक आमच्या सोबत असतात, माझं पाठबळ भेटतं, तर त्यांचे तुमचे आभार मानतो। तसेच माझे मित्र जीवन पाटील साहेब, सीओ साहेब, घोलप साहेब, सुरेश साहेब, या शाळेचे अध्यक्ष गौतम पाटील, माझी मिसेस राजेश कांबळे, माझा भाऊ राजू कांबळे, माझे मित्र परिवार, सर्व मित्र मंडळाचे सर्व मित्र परिवार, माझे पत्रकार विद्यार्थी मित्रांनो, गेले समाजात आज ते 10 वर्ष काम करत असताना समाजासाठी काहीतरी करावं ही इच्छा माझ्या मनात कायम असते। मी पण एक सामान्य कुटुंबातून सामान्य व्यक्ती आहे। माझे आई वडील हे मोलमजुरी करत असताना गौतम पाटील सरांनी अध्यक्ष असताना त्यांना माहिती आहे त्यांच्या गावाला आहे, त्यांनी माझी पार्श्वभूमी, त्यांची माझा परिश्रम हे त्यांना खूप काही माहिती आहे। कारण की मी या गावामध्ये आमच्या गावामध्ये किमान 10 ते 15 वर्ष भाडोत्री होतो, त्याच्यातून हे माझं डेव्हलपमेंट, माझे आधारस्तंभ ज्यांच्यामुळे मी आज उभा आहे आणि त्यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनाखाली जगतो ते माझे आदरणीय किशोरभाई धारिया साहेब। आज त्यांच्यामुळे दत्ता कांबळे डीकेशेट किंवा समाजसेवक जी मला भूमिका भेटली ते केवळ त्यांच्या पाठीमागे हात कोण असेल ते माझी आई आणि किशोरभाई धारिया, कारण की त्यांनी मला एक पाठबळ दिलेलं आहे। त्या पाठबळाच्या जोरावर ते समाजामध्ये समाजसेवक म्हणून ते काम करतात। त्यांचे हिरवळ प्रतिष्ठानचे संस्था आहे, त्यांचे कार्यक्रम दरवर्षी बघत असतो आणि असे कार्यक्रम करताना कोणाचा तरी आदर्श घ्यायला लागतो, तो आदर्श त्यांचा घेतलेला आहे आणि समाजामध्ये काम करतो आणि हे काम सतत मला घडो ईश्वराची प्रार्थना करतो आणि मंगेश तुमच्या एक मित्रांनी असा सपोर्ट करावा आणि या शाळेसाठी पण तुम्ही काही लक्ष द्यावं। एक जिल्हा अध्यक्ष आणि तुमच्या हातातून एक सामान्य लोकांचं कार्य तुमच्या हातून जावे। एक खासदाराचा माणूस, एक आमदारचा मुलगा जिल्हा परिषद अध्यक्ष होतो, पण तुम्ही एक सामान्य कुटुंबाचा व्यक्ती जिल्हा अध्यक्ष होता, याचा मला खूप आनंद आहे। हे तुमचं उदाहरण आहे की लोक माझा उदाहरण समाजसेवक करतात आणि तुमचं एक उदाहरण राजकारण म्हणून देतो, कारण तुम्ही एक सामान्य व्यक्ती हा मला खूप आनंद आहे। आणि या विद्यार्थ्यांना की तुम्ही कोणाला पण विद्यार्थी मित्रांनो कोणाला भेटत असेल, कोणाला फोन लावत असेल, कधी कोणाला घाबरत नाही, कधी कोणाला चोरी केली तर घाबरा, तर कुठल्याही काम करताना कुठल्या अधिकाऱ्याला, कुठल्या मित्रांना, कुठल्या राजकीय लोकांना कधी घाबरू नये। मी आजपर्यंत माझा उदाहरण देतो, मी 8वी 9वीचा असताना किशोर धारिया व्यक्तीला मी गेले 3 वर्ष फोन करत होतो, तो व्यक्ती किती मोठा आहे, किती कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या राजकीय मला भीती नाही, आपण चांगलं काम करत असताना कोणाला घाबरायचं नाही आणि तुम्ही डेटिंग करा मित्रांनो, आपण घाबरतोय हा किती मोठा आहे, जेवढा मोठा माणूस असतो ना तेवढ्या मोठ्या माणसाला खालच्या माणसाची गरज असते, म्हणून आपण कधी स्वतःला गरीब समजत, कधी श्रीमंत समजत नाही। माणूस म्हणून जीवनामध्ये जगा, माणूस हा धर्म आहे, माणसापेक्षा जगात कुठला धर्म नाही, कुठली जात भेद काय नाही, सर्व मित्र। मी सर्व जाती धर्माच्या लोकांबरोबर जेवतो, खातो, पितो, राहतो, का आम्ही सर्व मनुष्य म्हणून जगतो आणि तुम्ही पण मनुष्य म्हणून जगा। मनुष्याशिवाय या जगात कुठला धर्म नाही आणि आज या तुम्हाला वाढदिवसानिमित्त तुमच्याकडून मागणी मागतो, या शाळेचा विद्यार्थी एक मंगेश वाकडीकर साहेब होते, एक पीएसआय होते, एक डीवायपी होते, एक जीवन पाटील साहेबांसारखा सीओ होते।
हे अतिशय उत्तुंग आहे. त्यांचं या पेण तालुक्यामध्ये मोठं नाव आहे आणि येणाऱ्या काळात त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी संकल्प घेतलाय की जोपर्यंत मी ह्या पृथ्वीतलावर आहे तोपर्यंत दरवर्षी वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या शाळा असतील, वेगवेगळे सामाजिक कामं असतील ते करण्याचा त्यांनी निश्चय केलेला आहे. तसंच त्यांच्या सौभाग्यवती आणि त्यांची मुलं यांच्या वाढदिवसानिमित्तही सुद्धा वेगवेगळ्या अशा पद्धतीने समाजकार्य करत असतात. खरं तर खूप आनंद होतोय. जी आज आपण मुलांच्या भविष्यासाठी या सर्व गोष्टी करत आहात. मित्रांनो, खऱ्या अर्थानं जर आज शिक्षण तुम्ही घेतलं तरच पुढे जाणार आहे. आज तुमच्यातील कोण MPSC UPSC यायचा अधिकार होत असेल, तुमच्यातील कोण इंजिनियर डॉक्टर होत असेल तर त्याचा फार मोठा आनंद असेल. जी मी सुद्धा मराठी शाळेत शिकलो 5वी साठी प्रथम क्रमांक, 8वी 10वी द्वितीय क्रमांक. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन केल्यानंतर 10 वर्ष बँकिंगमध्ये नोकरी केली. ICICI बँक, HDFC बँक, इंडसइंड बँक अशा 3 बँकेमध्ये बँक म्हणून काम केलं. एअरलाईन्समध्ये नवीन एरिया म्हणून काम केलं आणि मग ह्या सर्व क्षेत्रात काम करत असताना वेगवेगळे समाजकार्य करत असताना रायगड तुम्ही पाहिली आणि त्याच्यामधूनच आपण आपलं जीवन घडवत असतो. म्हणजे जर तुम्ही शिक्षण घेतलं तरच तुम्ही रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, तुम्ही आमदार, खासदार होऊ शकता. त्यामुळे शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि मी पत्रकार मंडळींना विशेष धन्यवाद देईन की तुम्ही आज हा कार्यक्रम डिकेजींचा स्वतःचा वाढदिवस नसून हा कार्यक्रमाची रूपरेषा, या कार्यक्रमाचं आयोजन हे तुम्ही केलंय त्यावेळेस सर्वप्रथम तुमचं धन्यवाद करतो.